आशियाई महामार्गाच्या 6 पदरीकरणाचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून मार्च अखेरपर्यंत ते पूर्ण करण्याची घाई गडबड सुरू आहे। ज्या ठिकाणी रस्ता पूर्ण झाला आहे तेथे हायवेवर गार्ड रेलिंग बसवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। मात्र शेतकरी व स्थानिक व्यावसायिकांचा थेट दारासमोर गार्डरेल उभारू नयेत अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे। वर्षानुवर्षे महामार्गावर अवलंबून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागण्याची भीती व्यक्त होत आहे। त्यामुळे नॅशनल हायवे अथॉरिटीने स्थानिक शेतकरी व व्यावसायिकांचा विचार करावा अशी मागणी ॲडव्होकेट महादेव साळुंके यांनी केली आहे। उमरज परिसरातील शेतकरी व्यावसायिकांना त्रास होऊ नये असे ते यावेळी बोलताना म्हणाले। नॅशनल हायवे नंबर 4 शेंद्रे ते कागल या दरम्यानचं 6 पदरीकरणाचं काम गेले 3 वर्षापासून चालू आहे आणि हे काम आता साधारणपणे 70% पूर्ण झाले असं तर निदर्शनास येते। आणि हे होत असताना नॅशनल हायवेच्या जे मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्याच्या बाजूला जो सेवा रस्ता आहे, या सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता याच्यामध्ये एक ड्रेन आहे, म्हणजे गटर आहे, बंदिस्त गटर, आणि बंदिस्त गटरच्या बाजूला हे आता सेफ्टी गर्डर्स लावायचे चाललेत। आता ह्या सेफ्टी गर्डर्स लावल्यामुळे अडचण अशी झालेली आहे की जे शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी कवडीमोल दरामध्ये शासनाला प्रदान केलेत 1991-92च्या ऍक्विजिशनला, आणि आता ज्या उरलेल्या जमिनी आहेत, या उरलेल्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचा छोटा कुणी चहाची गाडी असतील, आता इथं बघा साई स्नॅक सेंटर एक चहाचा गाडा आहे, या शेतकऱ्यांनी चालू केला। इकडे पलीकडे कृष्णाकाठ म्हणून एक हॉटेल आहे, तिकडे चालू केलाय, आणि पलीकडे मालक आहे, त्याच्यानंतर कृष्णा आहे। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यानं आपापल्या जागेमध्ये, राहिलेल्या जागेमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू केल्याने आता त्यांची जमीन हायवेवर गेल्यामुळे तेवढाच एक त्यांच्या उत्पन्नाचा मार्ग राहिलेला आहे। अशा स्थितीमध्ये आता नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे जे अथॉरिटी आहे, या अथॉरिटीच्या माध्यमातून या सेवा रस्त्याला जाणारे सगळे मार्ग बंद करण्याचे नियोजन आहे। परंतु असं केल्यामुळं या हॉटेल मालकांच्या रोजच्या धंद्यावर त्याचा परिणाम होणार आहे। कुठलीही हायवेची गाडी ही डायरेक्ट सर्व्हिस रोडला ऍक्सेस होणार नाही, आणि त्याचा परिणाम काय होईल की यांचा उदरनिर्वाह, त्यांचा चरितार्थ हा चालणार नाही, आणि हे जी लोक आहेत ते पुन्हा त्यांचा व्यवसाय बंद पडतील, ते बेरोजगार होतील। त्यामुळे नॅशनल हायवे अथॉरिटीनं जिथं जिथं हॉटेल्स आहेत, या हॉटेलच्या समोरची जी काही सेफ्टी एंट्रीज आहेत ते बंद नाही केले पाहिजेत, कारण शेवटी सगळे जे डेव्हलपमेंट चालली असते, या डेव्हलपमेंट मध्ये समाजाचा हातभार असतो, आणि इथं ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनी 1991-92च्या ऍक्विजिशन मध्ये 11,000 रुपये प्रति गुंठ्याने शेतकऱ्यांना दिलेले आहेत, आणि आज या जमिनीचा भाव 15 लाख, 20 लाख, 25 लाख रुपये गुंठा असताना सुद्धा 11,000 रुपयेनं शासनाला या संपादित केलेले आहेत। त्याच्यामुळे राहिलेल्या जमिनीमध्ये त्यांचा जो उदरनिर्वाहाचा मार्ग चालू आहे तो या सेफ्टी गार्ड्समुळे बंद होईल। तर माझी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सरकारला हात जोडून विनंती राहील की अशा पद्धतीचा कुठलाही हार्श निर्णय या परिसरामध्ये घेतला नाही पाहिजे, आणि हा प्रश्न शेंद्रे पासून ते कागलपर्यंतच्या दुतर्फा असणाऱ्या सेवा रस्त्याच्या हॉटेल व्यावसायिकांचा निर्माण झालेला आहे। तर त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा संघर्ष वगैरे न होता काहीतरी सामंजस्य मार्गाने त्याच्यामध्ये उपाय निघाला पाहिजे, एवढी एक माझी विनंती राहील।